मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या 7व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या मनोरमा परिवाराचे कुटुंब प्रमुख श्रीकांत मोरे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी, बँकेचं संचालक मंडळ, आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी शैलेश, अभिजित पाटील साहेब, कल्याण काळे साहेब, आपले खडके साहेब, आमचे किरण गायकवाड डोके, या व्यासपीठावर बसलेले सर्व मनोरमा परिवारातले सगळ्या संस्थांचे संचालक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या मनोरमा परिवार आस्था आणि आत्मीयता दाखवणारे सर्व आपण उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम या मनोरमा सहकारी बँकेच्या पंढरपूर इथं स्थित असलेल्या 7व्या शाखेचं विधिवत उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. खरं तर बँकिंग क्षेत्र आणि त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती आत्ता शैलेशने दिलेली आहे, श्रीकांत मोरे साहेबांनी दिलेली आहे. अनेक मान्यवर, तुम्ही जाणकार मंडळी आहात, सहकार क्षेत्रातली 25 वर्ष 30 वर्ष कदाचित त्यापेक्षा जास्त कालावधी व्यतीत केलेली सर्व मंडळी आहेत. त्यामुळं सहकाराचं सिंहावलोकन आणि सहकारी क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांचं सिंहावलोकन, त्याच्या प्रगतीचा अधोगतीचा आढावा या निमित्ताने आपण या ठिकाणी खरं तर हा सहकाराचा एक प्रकारे मेळावाच आयोजित केलेला आहे. 2000 कोटीचा व्यवसाय करणारी मनोरमा सहकारी बँक 2500 कोटीकडं जाण्याचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी जाते. हा जो सहकारातला एक चांगल्या प्रकारचा मानदंड निर्माण करणारे हे जे आपण सर्व मंडळी आहात, मोरे साहेब असतील, त्यांच्या पत्नी असतील, बँकेचे सर्व किंवा त्या पतसंस्थांचे परिवारातल्या सर्व संचालक असतील आणि अधिकारी कर्मचारी असतील, या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यासाठी मी या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण या संपूर्ण प्रवासामध्ये छोटा प्रवास नाही आहे आणि त्यामधले अडचणी खूप कमी आहेत असंही नाही आहे. आजच्या काळामध्ये सहकारी क्षेत्रातलं बँकिंग किती आव्हानात्मक आहे, सहकारी क्षेत्रातले साखर कारखाने, दूध संघ चालवणं किती आव्हानात्मक आहे, हे आता खरं तर खूप सगळ्यांना माहिती होत चाललं आहे. आणि त्यामुळं आमची सर्वांची काही जबाबदारी आहे, ज्यामध्ये आपण आपल्या संपूर्ण वाटचालीचं, आपल्या संपूर्ण व्यवस्थेचं, मला असं वाटतं, स्वॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. आमच्या स्ट्रेंथ काय आहेत, आमच्या विकनेसेस काय आहेत, आमच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आमचे थ्रेट्स काय आहेत, याच्याकडं बघणं फार गरजेचं आहे. मनोरमा बँकेबद्दल सुद्धा काही मुद्दे मला सांगावेसे वाटतात. उत्तम आहे, आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काम करत असताना सगळ्यात चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणं हे आमचं कामच आहे. सहकारी संस्थांचा निबंधक म्हणून, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून आमचं कदाचित हे कामच आहे की आम्ही चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, बेस्ट प्रॅक्टिसेसला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचबरोबर निबंधक म्हणून, रेग्युलेटर म्हणून काही गोष्टी आपण सांगितल्या पण पाहिजेत. मी आत्ता अनौपचारिकरित्या काही गोष्टी मोरे साहेबांना बोलत होतो, त्या तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की ज्या आपल्या व्यवस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी आवश्यक आहेत. या आपल्या बँकेमध्ये कासा डिपॉझिटचं प्रमाण अजूनही 29-30% आहे, जे प्रमाण आपलं किमान 50% आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपले जे खातेदार आहेत, आपले जे ठेवीदार आहेत, यांचा सहभाग कसा वाढेल. आता आपल्या 6000च्या वर त्या ठिकाणी सभासद संख्या आहे. यांच्यामध्ये वाढ करत असताना मला असं वाटतं की शैलेश कोथमीर यांचा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व प्रगतीचा आपण जर आलेख बघितला, आपण जर आढावा घेतला, त्यातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस बघितल्या, तर तुम्हाला दोन्ही गोष्टीचं उत्तर मिळेल. आपला CD रेशो 64% आहे, हाही वाढू शकतो आणि आपण जो कासा डिपॉझिटचा मुद्दा आहे तोही घेऊ शकतो. याच्यामध्ये त्यांनी जो प्रयोग राबवला QR कोडचा, मला वाटतं QR कोडचा प्रयोग आपण सर्वजण राबवला पाहिजे, ज्यामुळं रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यापासून, हातगाडीवाल्यापासून प्रत्येकजण आपल्या व्यवस्थेशी जोडला जाऊ शकतो. मला उदाहरण सांगितलं, शैलेशनीच एक उदाहरण सांगितलं होतं, मी तुमच्यासमोर ते मांडणं मला फार आवश्यक वाटतं. आपल्याकडं मंडईमध्ये, पुण्याच्या भाजी मंडईमध्ये एखादे भाजीवाला त्या ठिकाणी भाजी विक्रेता करत असताना 1000 रुपये उसने घेतो, सकाळी भाजी आणतो, त्याची विक्री करतो
आणि जाताना ज्याच्याकडून 1000 रुपये घेतले त्याला 1100 रुपये देऊन जातो. म्हणजे पर डे त्याचा इंटरेस्ट रेट काय होता बघा. अशा पद्धतीची व्यवस्था असणं आणि त्या लोकांना आपण या संपूर्ण व्यवस्थेमधनं जोडणं आवश्यक आहे. आज QR कोड सगळ्यांना माहीत झाला आहे. प्रत्येक विक्रेत्याकडे QR कोड आहे. मनोरमा बँकेने सुद्धा त्यांचा QR कोड त्या ठिकाणी ठेवणं, त्यांना सभासद करून घेणं आणि त्यांचं डिपॉझिट त्या ठिकाणी कासाच्या स्वरूपात मिळवणं ही कदाचित काळाची गरज आहे. कारण आत्ताचं बँकिंग हे आपल्याला आव्हानात्मक अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये आज जो काळ आहे तो पुढे राहील असं नाही, आणखीन आव्हानं पुढे येणार आहेत. आता मगाशी कुणीतरी उल्लेख केला, NBFCचा उल्लेख केला. मोठ्या प्रमाणामध्ये आज जॉईंट लायबिलिटी ग्रुप तयार करतायत. मोठ्या प्रमाणात आज त्यांचे गट तयार करून छोटे छोटे लोकांना कर्ज देत आहेत आणि त्यामधून त्यांचा व्यवसाय प्रचंड हजारो कोटीमध्ये आज ठिकाणी चालला आहे. 95% जास्त प्रमाणामध्ये वसुली त्यांची आहे. अशा पद्धतीचं जे बेस्ट प्रॅक्टिस आहे याचा अभ्यास करणं, त्याचा आपल्याकडं अवलंब करण्यासाठी आपली कार्यपद्धती ठरवणं आणि त्या माध्यमातून आपण आपली प्रगती करणं हे मला वाटतं खूप आवश्यक आहे. या संपूर्ण व्यवस्थेमध्ये काम करत असताना या सहकारी बँकांचं आव्हान, या सहकारी बँकांचं योगदान खूप मोठं असणं आवश्यक आहे. अभिजित पाटील साहेबांनी सांगितलं, काळे साहेबांनी सांगितलं की आपल्याला सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँकांच्या किंवा प्रायव्हेट बँकांच्या तुलनेमध्ये खूप मदत करतात, करू शकतात. ह्या आपल्या बँका आहेत, आपण त्याचे सभासद आहोत आणि म्हणून या बँका चालणं, त्या वृद्धिंगत होणं आणि त्या पद्धतीने त्यांचं कामकाज पुढच्या काळामध्ये चालणं यासाठी काही गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी मला वाटतं केला पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो, आपल्याला असं वाटतं की या सहकारी व्यवस्थेमध्ये तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे. 6 साखर कारखाने ऊर्जितावस्थेत आणले अभिजित पाटील साहेबांनी. एक तरुण म्हणून त्यांनी योगदान देण्याचा सहकारामध्ये प्रयत्न केला. मला असं वाटतं या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की आजच्या तरुणाला काय पाहिजे. आज मी बघितलं, मध्यंतरी मला एकाने अभ्यास सांगितला की सहकारामध्ये आत्ता जी माणसं जोडली गेलेली आहेत ते 45 वर्ष आणि त्याच्यावरच्या सगळा ग्रुप आहे. 90% लोक ह्यातले आहेत, 10% लोक त्याच्या खालच्या गटातले आहेत. हा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल आजच्या तरुणाला काय आवश्यक आहे. मला वाटतं आजच्या तरुणाला 3-4 गोष्टी आवश्यक आहेत. कुठल्याही व्यवस्थेमध्ये आजच्या तरुणाला वेग पाहिजे, अचूकता पाहिजे, पारदर्शकता पाहिजे, विश्वासार्हता पाहिजे. या जर गोष्टी आपल्याला आणायच्या असतील तर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण त्या ठिकाणी परिणामकारक करणं ही आजची सहकारी संस्थांची फार मोठी गरज आहे. मग ती बँक असो, ती पतसंस्था असो, विविध कार्यकारी सोसायटी असो, नाहीतर साखर कारखाना असो, सूतगिरणी असो, प्रक्रिया संस्था असो, कुठल्याही ठिकाणी याचा वापर करणं आवश्यक आहे. कारण सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पारदर्शकता आणली आणि सगळ्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये विश्वासार्हता आणली तर आपल्याला, जसं मनोरमा बँकेचं उदाहरण आज सांगितलं की 5-6 दिवसामध्ये आम्ही एवढं डिपॉझिट आणलं, 50 कोटी डिपॉझिट आम्ही 6 महिन्यात करू, 100 कोटीचा लवकर टप्पा गाठू. याला कारण मला वाटतं विश्वासार्हता असते. आणि विश्वासार्हता एका रात्रीत निर्माण होणारी गोष्ट नाही आहे. आपल्या प्रयत्नातून, आपल्या कौशल्यातून आणि आपल्या मार्गदर्शनातून ते होणं आवश्यक आहे. मला वाटतं सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये सगळं काम होत असताना आपले सहकारी संस्था किंवा सहकारी अधिनियम तयार करत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा अनेक गोष्टी, अनेक लोक त्यामध्ये आहेत. सहकार भारतीने अशा 100 लोकांचं एक पुस्तक तयार केलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला कोणती प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी काय केलं आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं याचा विचार आपण केला पाहिजे. आजच्या काळामध्ये सुद्धा असे लोक आहेत. मी मध्यंतरी आता मला वाटतं मोरे वहिनींनी आणि त्या उपाध्यक्षांनी सुद्धा उल्लेख केला की आपल्याला पुढच्या काळामध्ये संचालकांची भूमिका करताना विश्वस्ताच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे. विश्वस्ताच्या भूमिकेतून कसं काम करावं याचं एक उदाहरण मला मागच्या काही काळामध्ये दिसलं. मी एकदा शेगावला गेलो होतो. शेगाव संस्थानला तुम्ही भेटी दिल्या असतील. शेगाव संस्थांमधलं जे समन्वयन असतं, स्वच्छता असते, टापटीप असते, त्यांचे 49 प्रकारचे उपक्रम आहेत. तुम्ही जर हे उपक्रम बघितले तर तुम्ही अचंबित व्हाल कशी ही व्यवस्था चालते आणि ही विश्वासार्हता कशी आहे. ही विश्वासार्हता का आहे याचं प्रमुख कारण मला ते शिवशंकर भाऊ पाटील असताना मी त्या ठिकाणी गेलो होतो, त्यांच्यामधून मला दिसलं.
हे शिवशंकर भाऊ पाटील, तुम्हाला माहिती आहे का मला माहीत नाही, शिवशंकर भाऊ त्या संस्थांमध्ये येताना घरून स्वतःच्या घरचं डबा आणायचे जेवणाचा, घरून थर्मासमधून चहा आणायचे. खरं तर तुम्ही शेगाव संस्थांमध्ये जर जेवण केलं असेल तर तुम्हाला दिसेल की उच्च दर्जाचं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं जेवण त्या ठिकाणी बनतं. शिवशंकर भाऊ म्हणायचे, हे जे जेवण या ठिकाणी बनतं ते महाराजांच्या सेवेकऱ्यांसाठी आहे, ते आमच्यासाठी नाही आहे. मी त्यांचा सेवेकरी आहे, मी त्यांचा भक्त आहे आणि त्या भक्तांसाठी जे जेवण आहे ते त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांसाठी आहे, त्यांच्या भक्तांसाठी आहे. मी सेवेकरी म्हणून माझं काम आहे माझ्या घरचं डबा मी आणणं आणि माझ्या घरचा मी चहा आणणं. खरं तर ही जी महत्त्वाची वृत्ती आहे ना, ती खूप महत्त्वाची आम्हाला मार्गदर्शक पद्धतीने काम करू शकते असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला, त्या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या उद्योगामध्ये, तुमच्या नोकऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अर्थार्जनासाठी मिळतात. आपण खऱ्या अर्थानं दुरितांचे तिमिर जाओ आणि विश्व स्वधर्म सूरे पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात, या न्यायाने जर आपण सगळ्यांच्या जीवनामधलं दुःख, दारिद्र्य या ठिकाणी निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला तर आमचं जीवन सफल होईल. तू बँकेचा संचालक आहे का, चेअरमन आहे का, आणखीन कोण आहे, याच्याही पेक्षा तू जीवन कसं जगला, तू त्या ठिकाणी योगदान काय दिलं, सभासद म्हणून योगदान काय दिलं, संचालक म्हणून योगदान काय दिलं, अधिकारी म्हणून कसं योगदान दिलं, कर्मचारी म्हणून काय योगदान दिलं, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण वाटचाल करत असताना आपल्या पुढे जे मानदंड आहेत यांचा आपण आदर्श सतत मनामध्ये ठेवला पाहिजे. ह्या संस्था उभ्या राहिल्या, त्या संस्था आता महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत ज्यांची 25 वर्ष झालेत, 50 वर्ष झालेत, 75 वर्ष झालेत, 100 वर्ष झालेत, अशा अनेक संस्था आहेत. या संस्था पुढच्या काळामध्ये चालल्या पाहिजेत, त्या वृद्धिंगत झाल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा त्यांनी केली पाहिजे. म्हणून अनेक निर्णय या ठिकाणी आपण घेतोय, ज्या निर्णयांचा तुम्ही स्वीकार करावा असं मला वाटतं. मनोरमा ग्रुपमधल्या सुद्धा पतसंस्थांचे पदाधिकारी आहेत असं मला मोरे साहेब म्हणाले. त्यांच्यासाठी सुद्धा मी 2-3 गोष्टी या ठिकाणी सांगेन. कारण आता जवळपास 75,000 कोटीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या पतसंस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात जास्त संख्येने आहेत आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये वाटचाल करत असताना आपल्या ठेवींची विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बँकेमध्ये, कुठल्याही बँकेमध्ये जर आपण ठेवी ठेवल्या असतील तर 5 लाखापर्यंतच्या ठेवीला संरक्षण आहे. 100 रुपयाला 12 पैसे त्या ठिकाणी अंशदान घेतलं जातं आणि त्या माध्यमातून 5 लाखापर्यंतच्या ठेवी सुरक्षित केल्या जातात. अशी व्यवस्था पतसंस्थांसाठी नाही. म्हणून पतसंस्थांसाठी अंशदानाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. लवकरच ती लागू होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्थांचे फेडरेशन आणि शासन यांच्यासमोर त्याचं सादरीकरण झालं आहे. मला वाटतं ही व्यवस्था तुम्ही पतसंस्था म्हणून, पतसंस्थातले सभासद म्हणून आपण स्वीकारणं आवश्यक आहे. पतसंस्था ज्या बँकांमध्ये ठेवी ठेवतात त्या ठेवींना सुद्धा फक्त 5 लाखापर्यंतचं संरक्षण आत्ता आहे. आमचा विचार आहे की या पतसंस्थांमधल्या ज्या ठेवी बँकांमध्ये असतात ते सुद्धा सभासदाचे पैसे असतात, त्यांना सुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यामुळं संस्थात्मक ठेवींना सुरक्षा मिळावी म्हणून आपण एक प्रयोग आणि प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, जो केंद्र शासनाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून, DICCच्या माध्यमातून आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. जसं बँकांना सिबिल रेटिंग आहे तसं पतसंस्थांमध्ये सुद्धा सिबिल असावं. यासाठी सिबिल चालवणाऱ्या ज्या 4 कंपन्या आहेत त्याचं मेंबरशिप मिळवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट पतसंस्था चळवळींमध्ये या 3 गोष्टींमुळे राहणार आहेत. नागरी सहकारी बँकांसाठी सुद्धा केंद्र शासनाने नव्यानं काही निर्णय जाहीर केले, त्याची सुद्धा माहिती सर्वदर दूर गेली पाहिजे. फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज्ड बँक असलेल्या ज्या बँका आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेने सांगितलं इथून पुढं 5 पर्यंत शाखा उघडण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जर डोअर स्टेप बँकिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेची गरज नाही, परवानगीची गरज नाही. त्याचप्रमाणे क्रेडिट गॅरंटीची जी सोय नॅशनलाइज बँकांच्या, कमर्शियल बँकांच्या कर्जाला उपलब्ध होती ती आता
सहकारी बँकांसाठी सुद्धा मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन म्हणून मान्यता दिल्यामुळं तुम्हाला मिळणार आहे. या सर्व गोष्टी या ठिकाणी जायला पाहिजेत. या सर्व गोष्टी आपण लोकांपर्यंत नेल्या पाहिजेत, कारण विश्वासार्हतेच्या दृष्टिकोनातून याची मला वाटतं खूप मोठी गरज आहे. आणि ती गरज जर आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत नेली, विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आपल्या ग्रामस्तरावर काम करतात, ज्या आमचा सर्वात मोठा घटक आहे, त्याच्यासाठी सुद्धा अनेक निर्णय आता केंद्र शासनाने घेतले. मला वाटतं हे निर्णय सुद्धा या विविध कार्यकारी सोसायट्यांपर्यंत जाणं, तिथल्या सभासदांनी संचालकांनी याचा जाणीवपूर्वक अवलंब करणं आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता मी मगाशी सांगितलं तरुणांना काय आवश्यक आहे, त्याचाच पहिला भाग म्हणून ही जी त्रिस्तरीय व्यवस्था आहे, आपल्या सगळ्या राज्यातल्या विविध कार्यकारी सोसायट्या, सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राज्य सहकारी बँक या त्रिस्तरीय संपूर्ण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्याचा उपक्रम केंद्राने आणि राज्याने हातामध्ये घेतला आहे. केंद्र शासन यामध्ये 60% पैसे देणार, नाबार्ड 10% पैसे देणार आणि राज्य शासन 30% पैसे देणार, अशी ही व्यवस्था आहे. त्याचं काम आत्ता सुरू झालेलं आहे. याचा अवलंब सर्वदूर होणं आवश्यक आहे. विविध कार्यकारी सोसायट्याच्या बायलॉजमध्ये काही बदल आपण मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाच्या सूचनेवरून केले. आता विविध कार्यकारी सोसायट्या 152 प्रकारचे उद्योग करू शकतात. त्याचप्रमाणे त्यांचं बॉरोईंग लिमिट जे होतं, जे 10 पट होतं आपल्या स्वनिधीच्या, ते आता 25 पट केलेलं आहे. त्यामुळं त्याही गोष्टीमध्ये विविध कार्यकारी सोसायट्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. आता एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी सुरू झाला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेनरिक औषधाची दुकानं विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून उघडली गेली पाहिजेत. आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये खूप परिणाम करणारा हा घटक आहे असं मला वाटतं. आता वैद्यकीय खर्चावर वाढ होत चालली. डायबेटीस, BP आणि अन्य छोट्या मोठ्या आजारांचे लोक मोठ्या